माय सेल्फ नामदेव भोसले, प्रॉपर सातारा, बाय क्वालिफिकेशन सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आणि जो विषय मी आज तुमच्या बरोबर डिस्कशन करणार आहे, तो सब्जेक्ट मला 1 जानेवारी 2017 ला समजला. मी तो समजून घेतला, त्याच्यावर एक बेस्ट ऑफ बेस्ट निर्णय घेतला आणि आज मी तुमच्यावर जो विषय डिस्कशन करणार आहे, त्या सब्जेक्टचा माझ्याकडे 7 वर्ष, 7 महिने आणि 16 दिवसाचा अनुभव मी तुमच्याबरोबर काय करणार आहे, शेअर करणार आहे. तर मला असं वाटतं, की या स्क्रीनवर असणारा प्रत्येक व्यक्ती, कोण गृहिणी असतील, कोण शेतकरी असेल, कोण जॉबवाला असेल, कोण बिझनेसमॅन असेल, कोण स्टुडंट असतील, कोण तरुण असतील, कोण वयस्कर लोक असतील, हर कॅटेगरीच्या पर्सनसाठी हे पुढचे 45 मिनिटं खूप इम्पॉर्टंट आहेत, की जसं सरांनी सांगितलं, हे 45 मिनिटं एका ठिकाणी स्थिर बसून हे सेशन अटेंड करा. डेफिनेटली हे 45 मिनिटं तुमचा वेळ वेस्ट करण्यापेक्षा इन्व्हेस्ट करा, की तुमच्या लाईफ मध्ये खूप जबरदस्त लेवलला याचे बेनिफिट्स होऊ शकतात. तर चलो मी काही तुमच्या मोबाईलवर स्क्रीन प्रेझेंट करतोय. त्या स्क्रीन थ्रू आपण बाकीच्या सर्व गोष्टी डिस्कशन करू. तर बघा मित्रांनो, आज लाईफ मध्ये प्रत्येक जण आयुष्यामध्ये पैसे कमवण्यासाठी किंवा लाईफ चेंज करण्यासाठी, सर स्क्रीन दिसते? ओके, ग्रेट. येस सर, येस. एकच सेकंद फक्त. तर मला असं वाटतंय की आजचं सेशन आपण स्टार्ट करूया. तर वेलकम लाईफ चेंजिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मध्ये तुमचं वेलकम करतो. पण तत्पूर्वी मी माझं ओळख करून देतो. माय सेल्फ नामदेव भोसले, बाय क्वालिफिकेशन सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी पण तुमच्यासारखाच एक शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करतो. 7.5 वर्षापूर्वी हा व्यवसाय निवडण्यामागचं एकच रिझन होतं, की माझ्याही फॅमिलीमध्ये मलाही हेल्थचे इश्यू होते, वेल्थचे इश्यू होते आणि खरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये चांगल्या विचारांचा अभाव होता. तर मला असं वाटतं, की ह्या तिन्ही गोष्टी मला 7.5 वर्षापूर्वी मिळाल्या. एक पॉझिटिव्ह डिसिजन घेतला आणि आज माझ्या लाईफ मध्ये जे काही परिवर्तन झालं ते पुढच्या 45 मिनिटांमध्ये मी तुमच्याशी डिस्कशन करणार आहे. ऍक्च्युअली या 45 मिनिटांमध्ये आपण काय डिस्कशन करणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला ज्यांनी इन्व्हाइट केलं, खरंच त्या व्यक्तीला थँक्स माना. कारण आज तुमच्या समोर एक बेस्ट ऑफ बेस्ट लाईफ चेंजिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आज तुमच्या समोर त्यांच्यामुळे तुम्हाला प्रेझेंट होत आहे. तर मी आता स्टार्ट करतोय. तर आज बघा, यू कॅन गेट फ्रॉम दिस. तुम्ही इथं का आलाय? तर प्रत्येकाची इच्छा आहे की मला पार्ट टाइम मध्ये एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे, घर बसल्या काहीतरी काम करायची गरज आहे, जॉब पासून मुक्तता पाहिजे, कर्ज मुक्तता पाहिजे. त्याच्यानंतर जर विचार केला तर बेसिक गरजा आहेत आपल्या, की जसं एज्युकेशन असेल, हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील किंवा काही स्वप्न आहेत आपले, की एक छोटीशी कार घ्यायची आहे, फॉरेन ट्रिप्स करायची आहे, घर बांधायचे आहे, बँक बॅलन्स पाहिजे किंवा स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी तयार करायची आहे, लक्झरियस लाईफ जगायची आहे, मनी फ्रीडम पाहिजे किंवा मार्केटमध्ये मान सन्मान पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला माझ्या ह्याच्या देशासाठी काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करायचे आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे स्पिरिच्युअल अवेअरनेस. तर या सगळ्या गोष्टीची उत्तरं तुम्हाला पुढच्या 45 मिनिटात मिळणार आहेत. तर वी वर्क ऑन अ मिशन. आमचं एकच मिशन आहे, हेल्थ वेल्थ हॅपीनेस. हेल्थ वेल्थ हॅपीनेस या 3 शब्दावर पुढचे 45 मिनिटं आपण डिस्कशन करणार आहोत. तर पहिली गोष्ट हेल्थ. तर आता हेल्थ बद्दल जर बोलायचं म्हणलं तर इथं 3 गोष्टींचं हेल्थ तुम्हाला डिस्कशन होईल. पहिलं ह्युमन हेल्थ, मानवांचं आरोग्याबद्दल डिस्कशन होईल. त्यानंतर सॉइल हेल्थ, जमिनीबद्दल डिस्कशन होईल आणि अॅनिमल हेल्थ, तर अॅनिमल बद्दल सुद्धा डिस्कशन होईल. तर तिन्ही गोष्टीच्या हेल्थ बद्दल डिस्कशन होईल. सेकंड पॉइंट आहे वेल्थ. तर इथं वेल्थ मध्ये म्हणजे पैसा. तर ह्या पैशासाठी आपल्याकडे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे, त्याच्यासाठी आपल्याकडे बिझनेस प्लॅन आहे, प्रोडक्ट प्रमोशनच्या माध्यमातून, रिटेलिंगच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नेटवर्क बिल्ड जर केलं फ्रँचायझी बेस, तरी तुम्ही इथं वेल्थ कमवू शकता. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हॅपीनेस, की आमच्याकडे एक जबरदस्त एज्युकेशन सिस्टम आहे आणि त्या सिस्टमचं नाव आहे ESI म्हणजे इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम. आणि जे फाउंडर आहेत डॉक्टर अशोकजी तोडमल सर, यांच्या थ्रू स्पिरिच्युअल नॉलेज सगळ्यात बेस्ट इथं आल्यानंतर तुम्हाला गुड एन्व्हायरमेंट म्हणजे चांगलं वातावरण आणि चांगले विचार मिळू शकतात. तर चलो, तर ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी ज्या एका छताखाली मिळणार आहेत आणि त्याचं नाव आहे वेलकम सनेज फॅमिली. सनेज मार्केटिंग मध्ये तुमचं जबरदस्त वेलकम आहे मित्रांनो. तर इथं काय आहे, तर मिशन आहे आमचं हेल्थ वेल्थ हॅपीनेस. तर आज पाहिलं तर आज या कंपनीचे फाउंडर आहेत मिस्टर छगनजी राठोड सर आणि बिझनेस डेव्हलपमेंट हेड आहेत डॉक्टर सचिन सावंत सर. तर मला असं वाटतंय आज कंपनीचं जर प्रोफाईल बघायचं म्हणलं तर मागच्या 8 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे मित्रांनो. सेकंड, 3 हेड ऑफिस आहेत आज पुणे, सातारा, मुंबई, 2 वेअर हाऊस आहेत, 600 करोड पेक्षा जास्त टर्नओव्हर आहे मित्रांनो. आज ऑनलाईन ऑफलाईन सर्व्हिसेस ऑल ओव्हर इंडिया आहेत, 300 पेक्षा जास्त डेली नीडची प्रोडक्ट्स आहेत.
70% प्रोडक्ट ओन मॅन्युफॅक्चरिंग आहेत. 55 लाख आज आपले कस्टमर आहेत. 700 लोकांनी स्वतःच्या कार परचेस केलेत, 25 लोकांनी लक्झरियस कार परचेस केले, 125 लोकांनी स्वतःचे घर परचेस केलेत आणि 5,500 लोकांनी फॉरेन ट्रिप विथ डोमेस्टिक ट्रिप काय केलेत, अचीव्ह केलेले आहेत. तर मला सांगायला आवडेल की आज आमचं ओन मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते आमचं सह्याद्री आयुर्वेदिकचं लाईफ सेंटर आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं सगळं क्वालिटी कंट्रोल टीम आहे, R&D प्रोसेस आहे, सगळ्या गोष्टी इथं आणि कंपनीचे प्रोडक्ट जे आहेत ते रिझल्ट ओरिएंटल आहेत आणि ऑल ओव्हर इंडियाच्या मार्केटमध्ये आज कंपनीनं खूप जबरदस्त लेवलला हे प्रोडक्ट काय केलेत लोकांना शेअर केलेले आहेत. तर पहा आज आमचे ऑफलाईन शॉप्स कसे असतात, तर हे ऑफलाईन शॉप्स आहेत. आपल्या प्रत्येक सिटीमध्ये असे ऑफलाईन शॉप आहेत. जिथं ऑफलाईन सर्व्हिस नसेल तिथं ऑनलाईन कुरिअर सिस्टमच्या माध्यमातून हे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. तर चलो सेकंड महत्वाचं जर आमच्या कंपनीबद्दल बोलायचं झालं तर आमचं स्वतःचं ओन आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे, ओपीडी आहे, पंचकर्म सेंटर आहे. येथे जे सगळे बघा तुम्हाला इमेजेस दिसतात आणि ह्याला आम्ही सगळेजण म्हणतो की सनेज वेलबिंग सेंटर. मग इथं आमच्याकडे BMS डॉक्टर आहेत, MD डॉक्टर आहेत, मशाजचे टीचर्स आहेत, योगा टीचर्स आहेत. हर कॅटेगरीची इथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सर्व्हिस अवेलेबल आहे. तर पहिला हे आमच्या कंपनीचे लिगल डॉक्युमेंट्स आहेत. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता. सेकंड महत्वाचा मुद्दा आपल्याकडे फिकीचं सर्टिफिकेट आहे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. हे फिकीचं सर्टिफिकेट आपल्याकडे अवेलेबल आहे. सेकंड महत्वाचा मुद्दा स्कूप सर्टिफिकेट आहे फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्ट साठी स्कूप सर्टिफिकेट गरजेचे असते आणि आपल्या कंपनीला आज गव्हर्नमेंट थ्रू मिळालेलं आहे. तर पहिलं 300 प्रोडक्ट्स इन 9 कॅटेगरीमध्ये आज आमच्या कंपनीमध्ये काय 300 प्रोडक्ट्स आहेत. आज तुम्हाला असं वाटेल की अरे हे काय प्रोडक्ट्स विकायचा बिझनेस आहे का, तर अजिबात नाही. मी एकच सांगतो मित्रांनो, तुम्हाला इथं तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलं जाणार आहे. सोल्युशन दिलं जाणार आहे. इथं मी कुठलाही सेल्समन नाही किंवा तुम्हाला कुठलं प्रोडक्ट विकायला आलेलो नाहीये किंवा मी तुमच्या आजूबाजूला कुठेही प्रोडक्ट घेऊन बसलेलो नाही. तर हे 300 प्रोडक्ट एक्झॅक्ट काय आहेत, तर त्याच्यातला पहिला सब्जेक्ट आहे. जर पाहिलं तर पहिला सब्जेक्ट आहे की आमच्याकडे आवर ब्रँड्स आहेत. आयुर्वेद आहेत, इथिकल एज आहे, रिअल एज आहेत, ओगेज आहेत, अशा वेगवेगळ्या ब्रँडमध्ये हे 300 प्रोडक्ट्स आहेत. आणि त्याला पहिलं सेक्टर आहे की जसं मी मगाशी बोललो हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस, त्यातलं पहिलं सेक्टर आहे हेल्थ. मग आज आपण सगळेच जण आज आपल्या घरामध्ये बघा, शेजारी बघा, नातेवाईकामध्ये बघा, भावकीत बघा, गावात बघा, जर पाहिलं तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय आहेत आपल्याकडे हेल्थचे प्रॉब्लेम आहेत. आता हेल्थचे प्रॉब्लेम कशामुळे होतात, तर आम्हाला सर्वांना माहित आहे की 3 गोष्टी आहेत. कोणतं, अन्न, हवा, पाणी. या 3 गोष्टी आपल्याला आत्ताच्या कंडिशन मध्ये शुद्ध मिळत नाहीत. आज आपण सगळेजण आपल्या जिभेला आवडणाऱ्या गोष्टी खातोय, शरीराला आवडणाऱ्या गोष्टी खात नाही. त्याच्यामुळे काय झालं, सेकंड महत्वाची गोष्ट, आज आपल्या घरामधलं जे पाणी येणार आहे ते बघा, पिण्याचं पाणी वेगळं आहे, वापरायचं पाणी वेगळं आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळाला सुद्धा आपण RO मशीन जोडलेलं आहे, तरी सुद्धा किडनी स्टोन, गॅस्ट्रो सारखे आजार होतात. आणि हवेबद्दल तर बोलायचीच गरज नाही मित्रांनो. आज एक व्यक्ती दिवसभरात 1 ते 1.5 मिलीग्रॅम धूळ आपल्या श्वासाद्वारे फुफ्फुसात ढकलतोय. म्हणजे या 3 गोष्टीमुळे काय झालेलं आहे, आज प्रत्येकाच्या घरामध्ये डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आज ब्रेन ट्यूमर आहे, मतिमंदपणा आहे, फिट येणं आहे, चक्कर येणं आहे, डोळ्याचे प्रॉब्लेम आहेत, नाकात हाड वाढले, श्वसनाचे प्रॉब्लेम आहेत, असे वेगवेगळे, पोट साफ होत नाही, किडनी स्टोन आहे, कंबरदुखी, गुडघेदुखी, पॅरालिस, अटॅक, एन्जिओग्राफी, बरोबर आहे. हे सगळे आजार आज आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये काय झालेले आहेत, अवेलेबल झालेले आहेत, उपलब्ध झालेत. मग मला एकच कळतं, याच्यासाठी आपण काय करतो, डोकं दुखायला लागलं की 5 रुपयाची मेडिकल मधनं टॅबलेट आणतो. ते 5चे 50 रुपये कधी होते, 500 रुपये बिल कधी होतं, ऍडमिट केलं की 5,000 कधी जातात आणि पाहता पाहता छातीत दुखायला लागलं तर 5 लाख रुपये सुद्धा आपण काय करतो, हॉस्पिटलमध्ये जमा करून येतो. मग मित्रांनो, याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, आताचं हे सगळं वातावरण, अन्न, हवा, पाणी तर बदलू शकत नाही. मग आपल्या सर्वांना आयुर्वेदाकडे वळावं लागेल. मग आज आयुर्वेदाचा शोध 5,000 वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या भारत देशातल्या ऋषीमुनींनी लावला. जग फॉलो करतंय, पण नेहमी म्हणतो ना आपण दिव्याखाली अंधार, त्या पद्धतीने कंडिशन झालेली आहे. आज आयुर्वेदा खूप जबरदस्त लेवलला आहे. तर आज आम्ही आयुर्वेदा बेस मध्ये काम करतो. याच्यामध्ये मी काय जे तुम्हाला प्रोडक्ट इन्फॉर्मेशन देणार आहे, पहिली गोष्ट सांगतो, हे कुठलं औषध नाहीये मित्रांनो, हे काय फूड सप्लिमेंट आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी ची कमतरता आपल्या शरीरामध्ये ते वाढवण्याचं काम करतं आणि जे वाढलेलं आहे ते कमी करतं, शरीर बॅलन्स ठेवतं आणि आपलं इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करायचं काम करतं. तर आमच्या कंपनीचं सगळ्यात स्पेशली ब्रँड प्रोडक्ट आहे, म्हणजे आमच्या कंपनीचं ते अँबॅसेडर प्रोडक्ट आहे. म्हणजे काय आहे, तर त्याचं नाव आहे अकाई सोना. तर हे 15 सुपर बेरीचं प्रोडक्ट्स आहे. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या बेरी आहे.
की ज्या बेरिंगचा अर्क इथं त्या बॉटलमध्ये दिलेला आहे. आज प्रत्येक व्यक्तीला गरज काय माहितीये का, आपल्या प्रत्येक व्यक्तीला डेली बेसवर 3 ते 5 ओरॅक व्हॅल्यूची गरज आहे. आणि आज आपल्या ह्या बॉटलमध्ये एका मिलीमध्ये 208 ओरॅक व्हॅल्यू आहेत मित्रांनो. म्हणजे एका पर्सननं जर डेली बेसवर 25 ते 30 मिलीचं जर हे अकाई सोना तुम्ही जर घेतलं तर बेसिक डेलीची जी तुमची गरज आहे ती पूर्ण होऊ शकते. एवढं जबरदस्त हे ब्रँड प्रोडक्ट आहे. सेकंड आपल्याकडे 30 सुपर फूड्स ब्रँड आहे की ज्याच्यामध्ये 483 बेरीच आहे. याला बोललं जातं अकाई सोना प्लस. एवढं सुंदर हे प्रोडक्ट आहे. हे दोन्ही प्रोडक्ट मित्रांनो एवढा हंगामा प्रोडक्ट मार्केटमध्ये केलाय. तुम्ही जर युट्यूबला या प्रोडक्टचे रिझल्ट पाहायला गेला तर मला वाटतं काही दिवस सुद्धा पुरणार नाहीत, एवढे अफलातून रिझल्ट आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे काही हेल्थ केअरचे अजून प्रोडक्ट्स आहेत की जसं की ॲलोवेरा ज्यूस आहे की आज पित्त ऍसिडिटीचा त्रास असतो, ॲलो त्रिफळ आहे. आज बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत काय, डायजेस्ट सिस्टम व्यवस्थित नाही, पोट साफ होत नाही, त्याच्यासाठी खूप बेस्ट प्रोडक्ट आहे. आपल्याकडे एक अँटीऑक्सिडंट प्रोडक्ट आहे वेदामृत आहे. आज तुळशी ड्रॉप आहे की ज्याच्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन क्रिएट होतो, आडूळसा जुनाट खोकल्यासाठी. त्यानंतर असे पंच आहे की जसं आपण इनो वगैरे मार्केटमधून घेतो त्या पद्धतीने प्रोडक्ट्स आहे. नारी प्रिया सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आज लेडीज साठी आपल्याकडे अवेलेबल आहे. कारण आज लेडीज मध्ये खूप काही गोष्टीची कमतरता असते. सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे पीसीओडीचे जे प्रॉब्लेम्स असतात ना त्याच्यामध्ये ते लेडीजला खूप त्रास होतात. वेळेवर होणं न होणं, ब्लिडिंग होणं, अशा असंख्य प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. माझी सर्वांना इच्छा आहे की हे नारी प्रिया प्रोडक्ट तुम्ही तुमच्या घरातल्या हर एक स्त्रीला हे यूज करा. खूप जबरदस्त आहे. शतावरी आज लहान बाळापासून म्हाताऱ्या व्यक्ती पण प्रत्येक व्यक्तीने हे प्रोडक्ट यूज करणं गरजेचं आहे. पिढ्यासत्व लहान मुलांसाठी बेस्ट ऑफ बेस्ट प्रोडक्ट हे अवेलेबल केलेलं आहे. यात वेगवेगळे विटॅमिन्स आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर पत्रपोटली चूर्ण आपल्याकडे अवेलेबल आहे, पेन बाम आहे, गोआर्का आहे. आज प्रोटीन, आज प्रत्येक व्यक्तीला प्रोटीनची गरज आहे. आपण नेहमी बघा ऍड मध्ये पाहतो जेवढं वजन आहे तेवढं प्रोटीन शरीरात जाणं गरजेचं आहे. आपल्याकडे बेस्ट प्लांट प्रोटीन आहे, चॉकलेट प्रोटीन आहे, व्हॅनिला प्रोटीन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स अवेलेबल आहेत. आज बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आहे की प्रोटीननं वजन वाढतं. तर नाही मित्रांनो, प्रोटीननं तुमची बॉडी मजबूत होते. जसं की आपण आपल्या घराच्या भिंती मजबूत काय आहेत तर त्याच्या मागे एकच रिझन आहे की त्याच्यात वाळू आणि सिमेंट आहे. त्या पद्धतीने प्रोटीन आपली बॉडी मजबूत करायचं काम करतं. ज्याला वेट लॉस करायचे त्यानं पाण्यातून घ्या, ज्याला वेट वाढवायचे त्याने दुधातून घ्या, मेंटेन ठेवायचे अर्धा ग्लास दूध अर्धा ग्लास पाणी घ्या, किंवा डेली बेसच्या सकाळी तुम्ही चपाती भाजी वगैरे काही जे बनवता त्याच्यामधून सुद्धा तुम्ही डेली बेसवर घेऊ शकता. त्यानंतर विमोचन रोलर आहे आपल्याकडे, ग्रीन टी जबरदस्त लेवलचा आहे. त्यानंतर वेगवेगळे टॅबलेट्स आहेत मित्रांनो. आज स्पिरुलिना कॅप्सूल आहे जसं समुद्र शेवाळापासून तयार केलेली, मोरिंगा कॅप्सूल आहे की जे नॅचरल शेवग्यापासून तयार केलेलं आहे. त्यानंतर मल्टीव्हिटॅमिन आहेत, ग्लुकोसामाइन. आज प्रत्येक घराघरामध्ये जॉईंटचे प्रॉब्लेम आहेत, गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, या सगळ्या प्रॉब्लेमवर काय आपल्याकडे ग्लुकोसामाइन नावाचं प्रोडक्ट खूप जबरदस्त आहे. व्हिटॅमिन D3 जॉईंट साठी खूप बेस्ट काम करतं मित्रांनो. ओमेगा 369 आज आपल्या रक्तवाहिन्यामध्ये जे काही ब्लॉकेज आहे ते रिमूव्ह करायचं बेस्ट ऑफ बेस्ट काम करतं. गार्लिक हार्ट साठी खूप जबरदस्त प्रोडक्ट्स आहे आपल्याकडे. कुरकुमा ओल्या हळदीपासून तयार केलेलं हाडांसाठी बेस्ट प्रोडक्ट आहे. कोलेस्टोमाइन नीम कॅप्सूल. बघा आपण म्हणतो नीम सर्व गुण संपन्न आहे, म्हणजे लिंबाचा पाला सर्व शरीराला बेस्ट असतो, तसं नीम कॅप्सूल आपल्याकडे अवेलेबल आहे. गिलोय आहे, व्हीट ग्रास आहे, पपया. आता बघा डेंग्यूची साथ आहे, बरोबर आहे, त्याच्यासाठी पपई आहे. ओजस आहे दमा अस्थमासाठी. त्यानंतर सनसॉफ्ट आहे बघा लेडीज साठी, जे मंथली प्रॉब्लेम मध्ये जे विस्पर वगैरे वापरतात त्यासाठी बेस्ट प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. सीएमडी अल्कलाइन आहे. ह्या पद्धतीने फूड सप्लिमेंट आहेत सगळ्यात बेस्ट. आणखीन हेल्थ केअर मध्ये आपल्याकडे इथिकल एजचे प्रोडक्ट्स आहेत की जे आपले डॉक्टर रिकमेंड करू शकतात. याच्यामध्ये सुद्धा खूप शुगर साठी बेस्ट प्रोडक्ट आहे, लिव्हर साठी आहेत, त्याच्यानंतर सोयरेसिस साठी आहेत, तुमच्या ऑर्थोसाठी खूप जबरदस्त प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. पोट साफ होण्यासाठी असतील, ज्यांना लैंगिक समस्या असतील त्यांच्यासाठी बेस्ट प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे खतरनाक लेवलचे इथे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. आज बघा जर पाहिलं तर इथं पहिली इमेज बघा, आज घराघरामध्ये पाईल्स, बरोबर आहे, मूळव्याधचे त्रास आहेत मित्रांनो. आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे बेस्ट एक कॉम्बिनेशन आहे की बेस्ट रिझल्ट आहे. त्यानंतर ऑर्थोसाठी आज गुडघेदुखी, कंबरदुखी, जोडों का दर्द, त्यासाठी पण आपल्याकडे प्रोडक्ट्स अवेलेबल आहे. त्यानंतर आज जर बघितलं तर वेट मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे. आज घराघरामध्ये वेटचे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे मेडोलाइट नावाचं खूप सुंदर असं प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर बघितलं तर पर्सनल केअर. आज घरामध्ये पर्सनल केअर मध्ये बघितलं तर आज या स्क्रीनवर हर एक व्यक्ती आंघोळ करतोय. कशानं करतोय? लक्स, लायबॉय, डेटॉल, संतूर, असे वेगवेगळे आपल्या काय करतोय सोप आणून. पण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सोप आहेत, नीम, ॲलोवेरा, सँडल, गोट मिल्क, हे सगळे सोप बाथ सोप आहेत. 78 TPM ग्रेड 1 चे सोप आहेत आणि खूप सुंदर सोप आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर पाहिलं तर पेस्ट आहे आपल्याकडे आयुर्वेदची.
आज खूप लोकांच्या घरामध्ये दाताचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यासाठी आपल्याकडे हर्बल खूप जबरदस्त आयुर्वेदची पेस्ट आहे, चारकोल फ्लेवर मध्ये आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक ब्रश आहेत, आयुर्वेदिक हेअर ऑइल आहे, कोकोनट ऑइल आहे, ब्राह्मी ऑइल आहे, वेगवेगळ्या चेहऱ्याला लावायचे पावडर्स आहेत, बॉडी मसाज ऑइल वगैरे आहेत. त्यानंतर ॲलोवेराचे जेल आहे, फेस क्रीम आहे, फेस पॅक आहे, क्रॅक क्रीम आहे, रिमूव्हल क्रीम आहे. निमचं हँडवॉश खूप जबरदस्त आहे. त्यानंतर वेगवेगळे बॉडी स्प्रे आहेत आपल्याकडं, खूप जबरदस्त लेवलचे बॉडी स्प्रे आहेत अवेलेबल. त्यानंतर ब्युटी थेरपीमध्ये जर बघितलं तर आज वेगवेगळे फेस वॉश आहेत आपल्याकडं, चारकोलचा असेल, उपटनचा असेल, नीमचा असेल, सनस्क्रीनचे क्रीम लोशन आहेत, बॉडी लोशन आपल्याकडे अवेलेबल आहे. आज कंडिशनर शॅम्पू तर अफलातून लेवलचा आहे. सायग्लोचं जेल आपल्याकडे, कुंकुमाचे ऑइल चेहऱ्यावर ग्लेजिंग येण्यासाठी. त्यानंतर फेशियल किट आहेत आपल्याकडे चारकोल ॲलोवेराचे. त्याच्यानंतर ब्युटी थेरपीमध्ये बघितलं तर लिप स्क्रब, एवढं सुंदर प्रोडक्ट आहे लिप स्क्रबचं. लिप बाम खूप सुंदर आहे, लिपस्टिक बेस्ट ऑफ बेस्ट आहे, रोज वॉटर बेस्ट आहे. म्हणजे असे वेगवेगळे काय आहेत ब्युटीचे प्रोडक्ट्स आहेत. फूड प्रोडक्ट मध्ये आज नेहमी आपण म्हणतो मित्रांनो, घरातले 3 गोष्टी चेंज करा: साखर, तेल आणि मीठ. साखर, तेल आणि मीठ. साखरेच्या ऐवजी गुळ पावडर वापरा, 100%. आज आपण जी साखर घेतो, आपण सगळेजण शेतकरी कुटुंबातल्या मित्रांनो, आज ऊस लावल्यापासून ऊस तुटेपर्यंत 15 ते 20 केमिकल रासायनिक खतं वापरली जातात. तो ऊस कारखान्यात गेल्यानंतर साखर तयार करतपर्यंत पुन्हा तिथं 10 ते 15 प्रकारचे केमिकल वापरले जातात. म्हणजे एक कळतं की एक साखरेमध्ये कमीत कमी 25 ते 30 प्रकारचे केमिकल आहे. त्याच्याऐवजी गुळ पावडर वापरा, खूप जबरदस्त आहे. आज मीठ, ज्याच्या घरात चांगलं मीठ तोच नीट, ही मराठी भाषेत म्हण आहे मित्रांनो. म्हणजे ज्याच्या घरात चांगलं मीठ तोच नीट. मग आपल्याकडे एक सैंधव मीठ आहे खूप जबरदस्त लेवलला. त्यानंतर शेंगदाणा तेल, ग्राउंडनट ऑइल, लाकडी घाण्यापासून तयार केलेलं तेल आपल्याकडे आहे. राईस ब्रेन ऑइल आहे. मग आपण बरेचसे लोक म्हणतील, सर आम्ही शेंगदाणा तेलच आणतो. तुम्ही मार्केटमधनं तेलाचे डबे घेऊन येत आहे 15-15 लिटरचे, त्याच्यावर फक्त शेंगदाणा तेलाचा पोस्टर आहे, आत 99% पाम तेल आहे. म्हणून आज 90-95% लोकांना काय झालेले आहेत, बायपास सर्जरी करावी लागते, ब्लॉकेज होतात. का तर त्याला एकमेव कारण आहे, आपण खातो ते तेल. तर आज आपल्याकडं वेगवेगळे लोणचं पण आहेत, मिक्स फ्रूट जाम वगैरे आहेत, चहापत्ती वेगवेगळे आहेत, प्रीमियम टी आहे, मसाला टी आहे, ग्रीन टी आहे, इन्स्टंट कॉफी आहे, गॅनो कॉफी आहे, ग्रॅन्युल्स वगैरे आहेत. आपल्याकडं एवढे छान छान मसाले आहेत. हळद जर तुम्ही आपली यूज केली ना, तर मी गॅरंटी देऊन सांगतो, जस्ट कुठल्याच हळद वाटते, एवढे बेस्ट हळद आहे. चिली पावडर, धनिया पावडर, गरम मसाले, पावभाजी, बिर्याणी मसाले वगैरे आहेत, चिकन मसाला, मटन मसाला. जसं तुम्ही मार्केटमधनं वेगवेगळे एव्हरेस्टचे वगैरे मसाले आणता, एकदा वापरलं 10-15-20 दिवस ठेवलं तर त्याला स्मेल खराब येतो, जाळीजुळी होते, बुरशी होते. आपले पूर्णपणे चुलीवरचे मसाले आहेत, ऑर्गॅनिक पूर्णपणे आहेत. वेगवेगळे बिस्किट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर होम केअर मध्ये आज आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या आहेत, कपड्याची पावडर आहे, लिक्विड तर एक नंबर आहे. त्यानंतर फरशी क्लीन करण्यासाठी आहे, डिशवॉश आहे, ग्लास क्लिनर आहे, टॉयलेट क्लिनर आहे, असे वेगवेगळे कार वॉश वगैरे अवेलेबल आहेत. त्यानंतर आज आपण फॅशन आणि ह्याच्यात पण काम करतो, ओगेज मध्ये. आज वेगवेगळे गिझा कॉटनचे शर्ट्स आहेत, टी शर्ट्स आहेत, साड्या आहेत, खूप जबरदस्त वेगवेगळे लेदरचे बॅग्स, वॉलेट्स वगैरे सगळे अवेलेबल आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज आपण सगळेजण शेतकरी कुटुंबातले आहे. आणि आज शेतकरी कुटुंबातलं काय आहे, तर पहिलं वाक्य आहे की जर आपली माती वाचली तर शेती वाचेल, आणि शेती वाचली तर शेतकरी वाचेल. बरोबर आहे. आणि शेतकरी वाचला तर देश वाचेल, हे ब्रीद वाक्य आहे मित्रांनो. पण माती वाचवण्यासाठी आज आपण काय करतो, जशी शेती आज सजीव आहे पण तिला निर्जीव बनवले. आज वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खतं वापरतोय, केमिकल वापरतोय. ह्याच्यामुळे काय झाले, आपल्या शेतातला शेतकऱ्याचा मित्र गांडूळ हा नष्ट झालेला आहे, मृत्यू पावलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झाले, आज आपली 1-1.5-2 फुटाची शेती काय झालेली आहे, नापीक बनलेली आहे. मग आपल्याकडे काय, आपल्याकडे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत, सॉइल केअर, सन महाराजा, सन गार्ड वगैरे. हे प्रोडक्ट जर तुम्ही यूज केले तर पहिली गोष्ट, तुमच्या शेतामध्ये तुमचा मित्र गांडूळ, शेतकऱ्याचा मित्र तिथं तयार होतो. आणि तुम्हाला माहित आहे गांडूळ काय खातो, माती खातो आणि विष्ठा सोडत जातो, की ज्याच्यामुळं जमीन भुसभुशीत होते. आणि जिथं जमीन भुसभुशीत आहे तिथं हवा खेळती राहते, हवा खेळती राहते, तिथं ऑक्सिजन जास्त असतो. जिथं ऑक्सिजन जास्त असतो तिथं त्या पिकांच्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढते. आणि जिथं पांढऱ्या मुळांची संख्या वाढलेली आहे ते काय करतं, जमिनीतून खनिजे खेचून घेतं आणि वर फुलांना फळांना सप्लाय करतं. मग मित्रांनो, तिथं फळं चांगले होतात, चांगले स्ट्रॉंग बनतात, चांगली क्वालिटीचे येतात आणि उत्पन्न वाढतं. एवढे जबरदस्त आपल्याकडे वेगवेगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत. खतरनाक शुगर केन किट आहे, फ्रूट व्हेजिटेबल किट आहे. आपल्याकडे सनस्टिक तर एवढं खतरनाक प्रोडक्ट काम करतं मित्रांनो. त्यानंतर भूसंजीवनी किट आलेलं आहे, खूप जबरदस्त लेवलचं आहे. तर आज मला एकच कळतं, आपल्या कंपनीचे सीएमडी राठोड सर एकच म्हणतात, जमीन वाचवा.
तर शेतकरी वाचवा. तर त्यांच्या मुखातून आलेले एक 30 सेकंदाचे स्पीच बघा. नमस्कार मित्रांनो, मी छगन राठोड. आपण ऍग्रीकल्चर या सेक्टर मध्ये काम चालू केलंय, तो म्हणजे एकदम विजनरी एक मिशन म्हणू आपण, तो म्हणजे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर. आपल्या शेत जमिनीमध्ये जे आपण ते सातत्याने दरवर्षी दर पिकाला केमिकल आणि फर्टिलायझरचा अति वापर करत चाललो. मग आज प्रत्येकाच्या ताटामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या मुलाबाळांच्या ताटामध्ये हे आपण केमिकल सारखं अन्न द्यायला लागलो. याच्याने झालं असं की जमीन तर नापिकीकडे वळलीच आहे, पण आपण प्रत्येक गावागावामध्ये आणि दारादारापर्यंत कॅन्सर पेरायला लागलो. मित्रांनो, हा कॅन्सर किंवा सगळ्यावरती काय सोल्युशन असू शकतं? म्हणून सनेजनी एक स्वतःची ऑर्गॅनिक प्रोडक्टची बास्केट बनवली. तुमच्या जमिनीच्या गुणवत्तेला परत रिकव्हर करण्यासाठी आणि सीड ट्रीटमेंट पासून तुमची पीक काढणीपर्यंत लागणारी सगळ्या फवारण्याचं एक टोटल बास्केट प्रोडक्शन आपण बनवलं. तर पुढच्या 3-4 वर्षांमध्ये तुमचा केमिकल फर्टिलायझरचा वापर आपल्याला धीरे धीरे कमी करायचा आणि धीरे धीरे काही पर्सेंटेज लेवल वरती त्याच्यामध्ये काय करायचं, सनेजचं ऑर्गॅनिकचं प्रोडक्शन आपल्याला ऍड करायचे. पण याच बरोबर तुम्ही जी काही पीक घेताय त्या पिकामध्ये आपल्याला काय करायचं, ग्रोथ करायची आणि त्याला क्वालिटी मध्ये कन्वर्ट करायचं. इन फ्युचर सगळ्यात मोठी इंडस्ट्री जर कुठली बनणार असेल तर ती ऑर्गॅनिक मध्ये आणि शेतीची इंडस्ट्री बनणार आहे. मग या मिशन मध्ये पहिला मिशन काय, तर तुमची शेत जमीन केमिकल फर्टिलायझर पासून वाचवणे, पहिला पार्ट. दुसरा पार्ट काय आहे की तुम्ही 100% केमिकल फ्रीचे प्रोडक्शन पिकावायला आणि निर्मिती करायला सुरुवात करणे. तुम्ही 100% केमिकल फ्रीचं पिकवलेलं धान्य असेल, तो सनेज आपल्या प्लॅटफॉर्म वरती आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेलं ऑर्गॅनिकचं प्रोडक्शन विकायला मित्रांनो आम्ही सुरुवात करतोय. आम्ही वर्षानुवर्ष मेहनत करून ग्राउंड पर्यंत आमच्या शेतकरी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची ऑलरेडी तयारी आम्ही केलेली आहे. टेक्निकली आणि नॉलेजेबल तुम्हाला सपोर्ट आपण आपल्या टेक्निकल टीमला उभी करून ऑलरेडी तुम्हाला द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे, आपण सगळ्यांना 2 पावलं सोबत उचला आणि एक इतिहास निर्माण करू आपण ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये. तर बघा, चेअरमन साहेबांचं खूप जबरदस्त विजन आहे. आता बघा, मी मगाशीच बोललो की पहिलं ह्युमनचं आपलं हेल्थ झालं, त्यानंतर ऍग्रीचं हेल्थ झालं आणि वेटरनरी. आज बघा, हे मूक प्राणी आहेत. आपापल्या प्रत्येकाच्या शेतकऱ्याकडे हे काय आहेत, गाई म्हैस आहेत. आपण ह्यांच्याकडून दुधाची अपेक्षा करतो, पण ह्यांच्या हेल्थची कधीच अपेक्षा करत नाही मित्रांनो. तर ह्यांचं हेल्थ चांगलं राहण्यासाठी आपल्याकडे मिनरल मिक्सचर मध्ये आयुफीड आहे, ही खूप जबरदस्त लेवल फीड सप्लिमेंट आहे आणि लिव्हर टॉनिक सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. एवढे जबरदस्त प्रोडक्ट्स आज आपल्याकडे 300 प्रोडक्टचं बास्केट आहे मित्रांनो. मग ऑलरेडी आता बघा, आमचं सनेज कसं काम करतं डायरेक्ट सेलिंग बिझनेस मॉडेलमध्ये. तर पहिली गोष्ट, ह्या स्क्रीनवर असणारा प्रत्येक व्यक्ती हे प्रोडक्ट कुठून ना कुठून तर मार्केटमधून परचेस करतो. तो कशा पद्धतीने करतो की आज जर पाहिलं, ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये कस्टमर असतो आणि मॅन्युफॅक्चर. पण मॅन्युफॅक्चरिंग कुणाकडून येतं, स्टॉकी, डिस्ट्रीब्युटर, डीलर, होलसेलर आणि रिटेलर. आणि रिटेलर थ्रू आपण काय करतो, कस्टमर काय करतो, प्रोडक्ट परचेस करतो. पण हे प्रोडक्ट यूज कसं करायचं हे कधी कळतं, तर टीव्हीला पाहिलेली जाहिरात. म्हणजे 40% तयार होणारा प्रोडक्ट कस्टमरला 100%कडे जातं, 60% पैसा मध्ये डिवाइड केला जातो मित्रांनो. पण जर पाहिलं तर सनेज मध्ये काय होतं, आमचं ही सनेजची फॅक्टरी आहे, ओन मॅन्युफॅक्चरिंगची फॅक्टरी आहे. इथं पण प्रोडक्ट 40%च तयार होतो, कस्टमरला पण आपण 100% देतो. पण डायरेक्ट सेलिंग कंपनी मध्ये सनेज कंपनी आहे, हा जो 60% जो प्रॉफिट राहतो ते कंपनी काय करते, तर तुम्ही इथं जर सनेजचे डिस्ट्रीब्युटर झाला किंवा कस्टमर झाला तर तुम्हाला डिस्काउंट मिळतो आणि डिस्ट्रीब्युटर झाला तर कमिशन मिळतं. आणि हा 60% बेनिफिट डिस्ट्रीब्युटर आणि कस्टमर मध्ये काय केला जातो, डिवाइड केला जातो. म्हणून मित्रांनो, हा 60% पैसा आपल्याला घ्यायला आवडेल का, तर 100% आवडेल. तो कशा पद्धतीने मिळतो ते मी पुढे तुम्हाला शेअर करतो. मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आतापर्यंत आपण डिस्कशन केलं हेल्थ बद्दल. आता दुसरा टॉपिक आहे कुठला, आपल्याकडे वेल्थ. आज आमच्या कंपनीचा बिझनेस प्लॅन आहे, फ्रीडम प्लॅन आहे. फ्रीडम का म्हणलं जातं, काल 15 ऑगस्ट झालं, आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला. पण खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले का? आपल्याला स्वातंत्र्य मिळालं इंग्रजांच्या पासून, पण गरिबीपासून स्वातंत्र्य मिळाले का? जर गरिबीपासून स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपल्याकडे एक सनेज फ्रीडम प्लॅन आहे आणि त्याच्यामध्ये हे 11 प्रकारचे इन्कम दिलेत. ह्यातले काही शब्द तुम्हाला आज लक्षात येणार नाहीत नवीन लोकांना, पण हळूहळू हे शब्द सुद्धा क्लिअर होतील. अशा 11 प्रकारचे रिटेल प्रॉफिट, डायरेक्ट सेल बोनस, कार बोनस, हाऊस बोनस, अशा 11 प्रकारचे इन्कम आपल्याला त्या सिस्टमच्या माध्यमातून दिलेले आहे. त्यातला पहिला रिटेल प्रॉफिट म्हणजे तुम्ही मार्केटमधून कुठूनही प्रोडक्ट परचेस केलं. काही काही कस्टमर असे असतील 1 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष एकाच दुकानातून प्रोडक्ट परचेस करतात, पण त्यांनी कधीही तुम्हाला मित्रांनो चॉकलेट फ्री दिलेलं नाही.
पण आज आमच्या कंपनीमध्ये तुम्हाला अप टू 30% डिस्काउंट मिळतो. 30% तुम्ही जर रजिस्टर कस्टमर झाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 10,000 रुपये प्रोडक्ट परचेस केली MRP तर त्याची DP प्राइस 7,000 रुपये होते. 3,000 रुपये ऑन दी स्पॉट डिस्काउंट दिला जातो. हा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट दिलेला आहे. सेकंड महत्वाचा मुद्दा काय दिलाय, इथं डायरेक्ट सेल बोनस दिलाय 2%. एवढा बेस्ट बिझनेस आहे की जसं बघा आजपर्यंत तुमच्या व्हॉट्सअपला आलेलं, फेसबुकला आलेलं, तुम्ही काय करता, तुम्हाला एखादी चांगली गोष्ट आवडली तर तुम्ही लोकांना शेअर करता. मग तुम्ही घरामध्ये चेअर परचेस केला, सोफा सेट घेतला, फॅन घेतलं, फ्रीज घेतलं, इस्त्री घेतलं, मुलांना एज्युकेशन कुठे लावलं, कुठल्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं, ट्युशन कुठे लावलं, ड्रेस कुठून आणलं, साडी कुठून आणलं, मोबाईल कुठून आणलं, सगळ्या गोष्टी तुम्ही परचेस केल्या की तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, पाहुण्यांना शेअर करता, सांगता मी इथून आणलं. पण आजपर्यंत तिथून काही बेनिफिट झाला नाही. पण जर तुम्ही सनेजच्या शॉप मधून मटेरियल परचेस केलं आणि ते तुमच्या जर नातेवाईकांना, मित्रांना जर शेअर केलं तर इथं तुम्हाला इन्कम करायचा चान्स आहे. मग इथं वेगवेगळे परफॉर्मन्स बोनस म्हणजे तुम्हाला कॅशबॅक दिलं जातं. 4% पासून 12% पर्यंत दिलं जातं. इथं सिल्वर डायरेक्टर बोनस आहे, फ्रंटलाईन इन्कम आहे, बिझनेस बिल्डिंग वगैरे आहे. तुम्हाला इथं ट्रॅव्हल बोनस पण दिला जातो, कार बोनस, हाऊस बोनस, रॉयल्टी बोनस पण इथं दिला जातो मित्रांनो. म्हणजे अशा पद्धतीचे 11 प्रकारचे इन्कम तुम्हाला दिले जातात. आमच्या कंपनीचे बेस्ट फीचर्स काय, रिपर्चेस प्लॅन आहे, कम्युनिटी प्लॅन आहे, ओनली प्रमोशन, नो डिमोशन, झिरो चार्जेस आहेत मित्रांनो, रिक्वालिफिकेशन साठी काही नाही, वन टाइम अचिव्हमेंट, नो रिन्युअल, इन्कम अनलिमिटेड घेऊ शकता. म्हणजे मला सांगायचे आहे काय, तुम्ही बिझनेस कसा स्टार्ट करू शकता, इथं रजिस्ट्रेशन फ्री आहे, फ्री आहे, फ्री आहे. ही वेबसाईट आहे आपल्या, तिथं तुम्ही डायरेक्ट KYC सबमिट करू शकता आणि तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत. तुम्ही रजिस्टर कस्टमर बनवू शकता, डिस्ट्रीब्युटर बनवू शकता किंवा रिटेलिंग करू शकता. 3 ऑप्शन आहेत. तुमची चॉईस आहे, तुम्ही कुठल्या ऑप्शनने बिझनेस स्टार्ट करू शकता. मग आज पहा, आज आपण इथं प्रत्येक कस्टमरचा जर विचार केला तर ऍव्हरेजली एका व्यक्तीला, एका कुटुंबाला महिन्याला 2,000 पासून 10,000 पर्यंत महिन्याचा खर्च असतो. मी विचार करतो की 3,000 रुपयाचा खर्च आहे, 3,000 गुणिले 12 महिने केलं तर 36,000 रुपये वर्षाचा खर्च आहे. 36,000 गुणिले 30 वर्ष झालं आपण खरेदी करतोय. 10,80,000 रुपयाचं मटेरियल आज आपण मार्केटमधून वेगवेगळ्या शॉप मधून खरेदी केले. बेनिफिट काय झाला का, तर अजिबात झाला नाही. पण हेच मटेरियल जर तुम्ही सनेज शॉप मधनं घेतलं तर मला सांगा, जनरल शॉप मध्ये बिल मिळतं का, क्वालिटी मिळते का, डिस्काउंट, ऑफर, बोनस, इन्कम, तर अजिबात नाही. पण ते सनेजच्या शॉप मध्ये जीएसटीचं बिल मिळतं, क्वालिटीचे प्रोडक्ट्स मिळतात, डिस्काउंट मिळतात, ऑफर मिळतात, बोनस, कॅशबॅक मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं इन्कम करायला चान्स आहे. मग बघा, आम्ही म्हणतो चेंज द शॉप, चेंज द लाईफ. दुकान बदला, नशीब बदलेल. दुकान बदला, नशीब बदलेल. रुटीनचे प्रोडक्ट कुठून ना कुठून तर परचेस करताय, डीमार्ट, बिग बाजार, रिलायन्स मॉल किंवा शेजारच्या किराणा मालातून, ते फक्त आपल्या शॉप मधून, आणि ते पण आयुर्वेदा बेसचे प्रोडक्ट काय करा, परचेस करा. मग काय बेनिफिट्स होऊ शकतात. अजून दुसरी गोष्ट, आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. कॉमन आजार आहेत बघा, आज घराघरामध्ये वजनाचे प्रॉब्लेम आहे, शुगरचा त्रास आहे, पायलचा त्रास आहे, ऍसिडिटीचा त्रास आहे किंवा वेगवेगळे जॉईंट प्रॉब्लेम आहेत, स्किन प्रॉब्लेम आहेत, लेडीजचे प्रॉब्लेम आहेत, मुलांचे प्रॉब्लेम आहेत, हार्ट अटॅक आहेत, कॅन्सर्स आहेत, या सगळ्यासाठी पण आपल्याकडे काय आहेत, त्याच्यासाठी सोल्युशन आहे मित्रांनो. सेकंड गोष्ट, मग मला एकच कळतं, मी मगाशी बोललो शेतीसाठी सुद्धा आपल्याकडे वेगवेगळे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, ऑर्गॅनिक खतं आहेत आपल्याकडे. तिथं पण आम्ही म्हणतो चेंज द शॉप, चेंज द लाईफ. बघा, ऍज अ कस्टमर जर झाला तुम्ही, रजिस्टर कस्टमर म्हणजे काय, तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल जर तुम्ही ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केले त्यांना जर तुम्ही शेअर केलं आणि रजिस्ट्रेशन करून घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल 30%, फ्री प्रोडक्ट्स मिळतील 10 ते 15%. 4 महिने लगातार खरेदी केली तर 5व्या महिन्यामध्ये तुम्हाला फ्री प्रोडक्ट्स मिळतात, वेगवेगळे लकी ड्रॉ, बोनस असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, 4% पासून 12% पर्यंत कॅशबॅक सुद्धा तुम्हाला घेण्याचा चान्स आहे. म्हणजे ऍव्हरेजली तुम्हाला इथं 50 ते 60% सगळे ऑफर्स मिळून बेनिफिट्स मिळू शकतो. मग 50 ते 60% डिस्काउंट मध्ये तुम्हाला आमच्याकडे जर पाहिलं, समजा एक व्यक्ती आहे, फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला ऑफर बेनिफिट सांगतो मी, जर तुम्ही महिन्याला 4,000 ते 5,000 पर्यंतची जर खरेदी केली त्याला आमच्याकडे 2,500 PV मिळतात. बरोबर आहे. असं लगातार तुम्ही 5,000 रुपयाची लगातार 4 महिने खरेदी केली तर आफ्टर 4 महिन्यानंतर तुम्हाला 5व्या महिन्यात 5,000 रुपयाची प्रोडक्ट फ्री मिळतात. किती रुपयाची प्रोडक्ट फ्री मिळतात, 5,000 रुपयाची. 5,000 रुपयाची प्रोडक्ट काय मिळतात, फ्री मिळतात मित्रांनो. आणि मला एकच गोष्ट कळते, आज मार्केटमध्ये मी मगाशी बोलल्या पद्धतीनं कुणीही चॉकलेट फ्री देत नाही.
चॉकलेट फ्री देत नाही. पण आज तुम्हाला जर सांगायला आनंद वाटेल, जस्ट मगाशी एसएमएस आला. एसएमएस आला मित्रांनो, बघा इथं दिसतं 5,000 रुपयाचे फ्री प्रोडक्ट्स मिळतात का? तर इथं स्क्रीनवरच मेसेज येतो बघा, 5,000 रुपयाचे फ्री. म्हणजे बरेचसे लोक मिळतात, खरंच मिळतात का? इथं माझा आयडिया आहे, त्याच्या खाली तुम्हाला बघा 5,010 रुपये जस्टच, म्हणजे मी लगातार 4 महिने खरेदी केले, माझ्या याला आयडीला 5,000 रुपये फ्री मटेरियल आले. मित्रांनो विचार करा, एवढं 60% बेनिफिट्स. आज तुम्ही कापड दुकानातून कपडे खरेदी केले, किराणा माल खरेदी केला, सगळीकडून, पण तुम्हाला कुणीही काही फ्री दिलं नाही. पण आमची कंपनी तुम्हाला 5,000 रुपये प्रोडक्ट फ्री देते. सगळ्यात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. मग आज जर डिस्काउंट बघितला तर तुम्हाला इथं रिटेल प्रॉफिट, फ्री प्रोडक्ट, कॅशबॅकचा जर विचार केला, आमचा नीम साबण 45 रुपयाचा तुम्हाला 18 रुपयाला मिळेल, 80 रुपयाची पेस्ट 32 रुपयाला मिळेल, 99 रुपयाची चहापत्ती 40 रुपयाला मिळेल, 125 रुपयाचा फेस वॉश तुम्हाला 50 रुपयाला, 160 रुपयाचा डिशवॉश 64 रुपयाला, टॉयलेट क्लीनर 99 रुपयाचे 40 रुपयाला. म्हणजे एवढे बेनिफिट्स तुम्हाला आफ्टर कन्सल्टन्सी गेट बेनिफिट्स आहेत मित्रांनो. म्हणजे कन्सल्टन्सी जर तुम्ही 4 महिने केल्यानंतर मिळणारे बेनिफिट्स आहेत मित्रांनो. मग बघा, लगातार 4 महिने किती रुपयाची, तुम्ही 2,500 रुपयाची खरेदी केली तर तुम्ही लगातार 4 महिने 2,500 रुपयाची खरेदी केली तर 2,200 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतील, 5,000ची खरेदी केली तर 5,000चे मिळतील. असं मित्रांनो कमीत कमी 2,200 पासून 4 महिन्यानंतर 1,00,000 रुपयाची प्रोडक्ट खरेदी करायला चान्स आहे. फ्री मध्ये 1,00,000 रुपयाचे फ्री प्रोडक्ट मिळू शकतात. आणि मार्केटमध्ये 2,200 रुपये पासून 1,00,000 फ्री मटेरियल देणारी जगाच्या पातळीवर एकच कंपनी आहे, आणि त्या कंपनीचं नाव आहे सनेज मार्केटिंग. मित्रांनो एवढे बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. मग सनेज डिस्ट्रीब्युटर झाला. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर मगाशी सांगितलं तुम्हाला आयडी रजिस्ट्रेशन फ्री आहे, तुम्ही जर 5,000 रुपयाची खरेदी केली तर तुम्हाला मित्रांनो त्याच्यात 7,000 रुपयाचं बेनिफिट्स मिळाल. म्हणजे रिटेल प्रॉफिट विथ फ्री प्रोडक्ट 7,000 रुपये आणि प्लस 100 रुपये कॅशबॅक मिळणार. म्हणजे ऍव्हरेजली तुम्हाला 40% बेनिफिट मिळणार आहे, 40% डिस्काउंट. मग आता बघा, हे प्रोडक्ट तुम्ही वापरले, आता इथे ऍक्टिव्ह इन्कम पैसे कसे मिळू शकतात. तर पहिली गोष्ट, समजा तुम्ही रोज 3,000 रुपयाचे प्रोडक्ट डेली बेसवर रिटेल केले तर 25 दिवसात 75,000 रुपयाचं टोटल मंथली सेल होईल. मग ह्याचं जर डीपी प्राइस काढला तर 50,000 रुपये होईल, त्याला 25,000 पीव्ही मिळतात. म्हणजे डीपी प्राइस 50,000, एक्स्ट्रा किती मिळाले 15,000, प्लस फ्री प्रोडक्ट्स मिळतील 10,000चं, म्हणजे 75,000 झालं. म्हणजे टोटल तुम्ही जर कॅश सेल इन्कम 15,000, फ्री प्रोडक्ट 10,000 आणि तुमच्या अकाउंटला कॅशबॅक 2,500, म्हणजे 25,000 ते 30,000 रुपये स्वतः प्रोडक्ट रिटेलिंग जरी केले तरी तुम्हाला मिळू शकतात. 50% बेनिफिट मिळू शकतो मित्रांनो. एवढा बेस्ट आहे. ऍक्टिव्ह इन्कम तुम्हाला इथं बेस्ट आहे. जर तुम्ही इथं नेटवर्क तयार केलं, आज नेटवर्क बघा, जिओवाल्यानं काय केलं, नेटवर्क तयार केलं, येवले चहावाल्यानं काय केलं, नेटवर्क तयार केलं, मॅकडॉनल्ड वाल्यानं काय केलं, नेटवर्क तयार केलं. ज्यांनी नेटवर्क तयार केलं ते आज कुठे आहे ते विचार करा. आज मला एक गोष्ट कळते, आज प्रत्येकाला माहित आहे तुम्हाला डीमार्ट, त्याचा मालक कोण आहे, राधाकृष्ण दमानिया. आज विचार करा, एक वेळ बेरिंग विकणारा व्यक्ती, त्यांनी नेटवर्क तयार केलं. आज भारतामध्ये डीमार्टचे किती आउटलेट्स आहेत. मग आज तुमच्या घरी ते साबण, किराणा माल विकायला आले का हो? आपण डीमार्ट मध्ये जातोय, मटेरियल खरेदी करतोय, कळत न कळत त्यांना बेनिफिट्स मिळतोय. म्हणजे नेटवर्क मध्ये मित्रांनो खूप मोठी ताकद आहे. आज टाटा पिन टू प्लेन सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये देते. आज रतन टाटा आपल्या घरी आले का तुम्हाला हे प्रोडक्ट देण्यासाठी, पण आज नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठा पैसा कमवला. म्हणजे मला एक कळतं मित्रांनो, टीम वर्क मध्ये खूप मोठी ताकद आहे, नेटवर्क मध्ये खूप ताकद आहे. म्हणजे जर विचार केला, आता जस्टच बघा, जिओवाल्याने काय केलं, थोडेसे 15 ते 20% रेट काय केले, अपडेट केले रिचार्ज मध्ये. तरी आपण प्रत्येकाने रिचार्ज केलं. कोण 300 रुपयाचा रिचार्ज करतो, कोण 600 रुपयाचा रिचार्ज करतो महिन्याला. 300 रुपयामध्ये ऍव्हरेजली जर 15-20% केलं तर 60 रुपयाचं एक्स्ट्रा त्याने काय केलं, म्हणजे किंमत वाढली. आज आपले जिओचे कस्टमर भारतात किती आहेत, 47,000 करोड. किती, 47 करोड हे कस्टमर आहेत. गुणिले 60 रुपये विचार केला तर 2,820 करोडचा प्रॉफिट फक्त एका महिन्यात झाला मित्रांनो. 2 महिन्याचा विचार केला तर 5,740 करोडचा टर्नओव्हर झाला. आणि त्याला त्याच्या मुलाच्या लग्नाला 5,000 करोड खर्च केलं. कशामुळे केलं, तर हे नेटवर्कची ताकद आहे मित्रांनो. मला असं वाटतं, तुम्ही हे प्रोडक्ट्स वापरले, 5,000 रुपयाचे घेतले, तुम्ही तुमचे ए नावाची मैत्रीण आहे, अस्मिता, बी नावाची, बबिता, सी नावाची, छाया नावाची मैत्रीण आहे, त्यांनी 5,000 रुपयाचे प्रोडक्ट परचेस केली, त्यांना 7,100 चे बेनिफिट्स मिळणार आहेत. पण ह्यांनी शॉप बदललं म्हणून अस्मिताच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट सेल बोनस 200 रुपये मिळेल, बबिताच्या नावावरून 200, छायाच्या नावावरून 200, असं ऍव्हरेजली सगळे बोनस वगैरे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला 2,000 रुपये फक्त तुम्ही जर लोकांना शॉप बदलायला लावलं तर तुमच्या अकाउंटला 2,000 रुपये येऊ शकतात.
पॅसिव्ह इन्कम मध्ये जर पाहिलं, जर ABCD तुमचे काही फ्रेंड्स आहेत, ते जे काही अप्रॉक्स जो काही इन्कम करतील त्याच्यावर 10%, समजा ए मित्रांनो तुमच्या 1,00,000 इन्कम केला, 10%ने 10,000 मिळतील. बी नावानं 5 लाख केलं तर 50,000, 1 करोड केलं तर 10 लाख, असं तुम्हाला पॅसिव्ह इन्कम सुद्धा मिळू शकतो. मग पॅसिव्ह इन्कमचं जर कॅल्क्युलेशन सांगितलं, फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही 3,000 रुपयाचं डेली बेसवर रिटेलिंग केलं, असे तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या टीम मध्ये जर 10 डिस्ट्रीब्युटर तयार झालं तर डेली 30,000चा सेल होईल. 2,000चे, 1,500चे, 1,000चे, 500चे असे समजा 10 डिस्ट्रीब्युटर तयार झाले तर ऍव्हरेजली 50 डिस्ट्रीब्युटरचं तुमचं टीम साईज झालं आणि ऍव्हरेजली जर त्यांनी ते सगळं रिटेलिंग केलं तर 80,000 रुपयाचं डेली सेलिंग होईल. गुणिले 25 दिवस केलं तर 20 लाखाचा मंथली सेल होईल. ऍव्हरेजली 10% जर आपलं इन्कम काढला तर 2 लाख रुपये पॅसिव्ह इन्कमच्या रूल मधून तुम्ही काय करू शकता, कमवू शकता. मग 50 लाख रुपयाचा टर्नओव्हर झाला तर 5 लाख मिळतील, 1 करोडचा झाला तर 10 लाख मिळतील, 5 करोडचा झाला तर 50,000 रुपये 50 लाख रुपये मिळवण्यासाठी चान्स आहे मित्रांनो. मग बघा अजून एक ऑप्शन आहे आपल्याकडे, सनेज बास्केट. काही लोक म्हणतील सर तुम्ही 5,000 रुपयाचं सांगितलं, 4 महिन्यानंतर फ्री मटेरियल मिळणार आहे. इन्स्टंट आमची फॅमिली थोडीशी मोठी आहे, आमच्या घरामध्ये काय हेल्थ केअरची, पर्सनल केअरची प्रोडक्टची गरज आहे. तुम्ही 15,000 रुपये प्रोडक्ट परचेस केले तर मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये 21,500 रुपयाचा बेनिफिट्स आहे. ऑन दी स्पॉट तुम्हाला 2,250 रुपयाचं फ्री मटेरियल मिळेल, 450 रुपये कॅशबॅक मिळेल. म्हणजे ऍव्हरेजली 6,000 ते 7,000 रुपये तुम्हाला इथं बेनिफिट्स मिळू शकतो. 50% तुम्हाला काय होईल, इथं ऍव्हरेजली डिस्काउंट मिळेल. सनेज कॉर्नर आहे. आज आपल्या फॅमिलीमध्ये काही शेती वगैरे असेल, 30,000 रुपये प्रोडक्ट परचेस केले तर तुम्हाला त्याच्यामध्ये रिटेल प्रॉफिट फ्री प्रोडक्टचं कॅल्क्युलेशन केलं तर 44,000 रुपयाचं बेनिफिट्स मिळेल. तुम्हाला जागेवर 5,000 रुपये फ्री मटेरियल मिळेल, 1,200 रुपये कॅशबॅक मिळेल. तिथं पण 13,000 ते 15,000 रुपयाचा बेनिफिट्स मिळू शकतो. त्यानंतर सनेज होम शॉप आहे आपल्याकडं. ऍव्हरेजली 50,000 रुपयाचे जर तुम्ही प्रोडक्ट परचेस केले तर तुम्हाला 10,000 रुपये प्रोडक्ट फ्री मिळतील. ऍव्हरेजली रिटेल प्रॉफिट फ्री प्रोडक्टचा हिशोब केला तर 75,000 रुपये, 2,500 रुपये कॅशबॅक मिळेल. इथं पण 50% डिस्काउंट मध्ये मिळेल. त्यानंतर वेलनेस सेंटर आहे आपल्याकडे मिनी, की ज्याचं ऍव्हरेजली 1,00,000 रुपयाचं परचेसिंग केलं तर तुम्हाला 22,500 रुपयाचे फ्री प्रोडक्ट्स मिळतील. रिटेल प्रॉफिट फ्री प्रोडक्टचं कॅल्क्युलेशन केलं तर 1.5 लाख रुपयाचा बेनिफिट्स होईल. 7,500 रुपये कॅशबॅक मिळेल. 50,000 ते 55,000 टोटल बेनिफिट्स मिळू शकतो. 50% तिथं पण बेनिफिट आहे. त्यानंतर बिग वेलनेस सेंटर घेतलं, 1.25 लाख ते 1.5 लाख रुपये, तिथं तुम्हाला 30,000चं फ्री मटेरियल मिळेल. म्हणजे टोटल कॅल्क्युलेशन केलं तर फ्री प्रोडक्ट, रिटेल प्रॉफिट वगैरे तर 2,10,000चा बेनिफिट आहे. 10,000 रुपये कॅशबॅक मिळेल. 70,000 ते 80,000 रुपयाचं तिथं बेनिफिट्स मिळू शकते. म्हणजे हे ऑप्शन्स आहेत मित्रांनो तुमच्याकडे, तुम्ही चॉईस करू शकता. जर तुमचं नेटवर्क तयार झालं, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही 2,500 PV न बिझनेस स्टार्ट केला आणि तुमचं जर 100 लोकांचं टीम साईज झालं, 2.5 लाख PV टर्नओव्हर होईल. ऍव्हरेजली तुम्हाला 45,000 रुपये इन्कम येईल. म्हणजे पर पर्सन 450 रुपये तुम्हाला मित्रांनो मिळू शकतात. 7,500 PV न बिझनेस स्टार्ट केला, 100 लोकांचं टीम साईज झालं तर तुम्हाला 7.5 लाख PV चा टर्नओव्हर होईल. 1,30,000 रुपये तुम्ही इन्कम होईल. टेंटेटिव्ह पर पर्सन तुम्ही 1,300 रुपये कमवू शकता. असं तुम्ही ठरवा. 15,000 PV, 2,500, 4,500, 9,000, 13,000 पर पर्सन किती इन्कम तुम्हाला पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही चॉईस करू शकता. मग बघा आज खरंच अचिव्हमेंट आहेत का, खरंच इन्कम घेऊ शकतात का, तर आपल्याकडे काही लिडर्स आहेत. आज इथं जर फोटो पाहिले, चैताली मॅडम आहेत की ज्या बिझनेस होते, जनरल स्टोअर होतं, त्यांचा बघा 1,27,000 आहे. पवार मॅडम आहेत की ज्यांचं ज्वेलरीचं शॉप आहे, 2,16,000 इन्कम आहे. नवले सर आहेत की जे स्वतः सेल्फ एम्प्लॉई आहेत, 1,16,000 आहेत. असे बघा इथं राजेंद्र पवार सर आहेत की जे प्रायव्हेट जॉब करायचे, मॅनेजर होते, 90,000 रुपये महिन्याचा इन्कम घेतलाय, 9,22,000 रुपये कमवलेले आहेत. असे खूप वेगवेगळे आहेत. इथं आमच्या पूनम मॅडम आहेत की ज्यांचा मंथली हायएस्ट चेक 1,10,000 सोशल वर्कर करत होत्या, 9,82,000 रुपये इन्कम झालाय. संजय चव्हाण सर आहेत जे शेतकरी असणारा 60,000 रुपये महिन्याला घेऊ शकतो. इथं वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक आहेत मित्रांनो. इथं सगळे आज अविनाश कुमटकर पोलीस आहेत, ऑलरेडी महाराष्ट्र पोलीस, 92,000 रुपयाचा इन्कम घेतलेला आहे महिन्याचा, 11,73,000 इन्कम घेतलेला आहे. इथं बघितलं तर प्रथमेश सर आहे, ते कॉलेज स्टुडंट आहे की ज्यांना 90,000 रुपयाचा मंथली हायएस्ट चेक घेतलाय, 12 लाख रुपये इन्कम केलेला आहे. इथं नकोसा सलगर मॅडम आहे की ज्या हॉटेलमध्ये जॉब करत होत्या, आज वय वर्ष बघितलं तर 26 वय आहे बघा. प्रथमेश सरांचा असेल, नकोसा मॅडमचा असेल, 1,53,000 रुपयाचा चेक एका महिन्याचा घेतलाय, टोटल 12,66,000. विशाल सर आहेत, 23 स्टुडंट आहे, 87,000 रुपये, 13 लाख रुपये इन्कम केलेला आहे. इथं बघा हजबंड वाईफ आहेत, रजनी प्रदीप पवार, ऑलरेडी त्यांचे मिस्टर BSF मधून रिटायर आहेत, त्या गृहिणी आहेत,
तरी सुद्धा त्यांनी महिन्याचा 65,000 रुपये इन्कम घेतलाय, टोटल इन्कम 13 लाख घेतलाय. म्हणजे अशा वेगवेगळ्या कॅटेगरीचे अनुष्का मॅडम आहेत आमच्या, किंवा इथं विनोद बनगर सर आहेत की जे बिझनेस करत होते. इथं बघितलं दीपाली लांडे मॅडम आहेत की ज्या पुण्यातून आज ब्युटिशियन होत्या, 1,84,000 रुपये, 17 लाख रुपये इन्कम केलेले आहेत. इथं बापूराव कदम आहेत की जे फार्मा कंपनीत मॅनेजर होते मित्रांनो, ते सुद्धा 1,45,000 रुपयाचा चेक घेतलाय, 17,79,000 रुपयाचा इन्कम झालेला आहे. म्हणजे मला सांगायचं आहे काय मित्रांनो, इथं हर कॅटेगरीचे पर्सन आहेत. इथं दास फॅमिली आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांनी पण चांगला घेतलेला आहे. इथं योगेश धावळे सर आहेत की जे प्रायव्हेट जॉब करत होते, 1,37,000 रुपये इन्कम एका महिन्याचा घेतलाय, टोटल इन्कम 22,96,000 घेतलाय. इथं मनीषा पाटील आहेत की जे ऑलरेडी ऑन ड्युटी आहेत, आता एपीआय अधिकारी आहेत महाराष्ट्र पोलीसमध्ये. आज त्यांचा एका महिन्याचा इन्कम आहे 1,81,000, टोटल 23,40,000 झालेला आहे. म्हणजे मला सांगायचं आहे, इथं विद्या घागरे मॅडम, एक शेतकरी, शेती करणारी लेडीज, राहुरीतून बिलॉंग करते, 1,57,000 रुपयाचा इन्कम आहे महिन्याचा, 23,52,000 रुपये घेतलेला आहे. म्हणजे मला सांगायचं, मयूर सर आहेत, वय वर्ष 24 आहे, कॉलेज स्टुडंट आहे, आज 25 लाख रुपये इन्कम घेतलेला आहे. इथं विजय गोरे सर आहेत, प्रायव्हेट जॉब करत होते, मॅनेजर होते, 94,000 रुपये हायएस्ट इन्कम घेतलाय एका महिन्याचा, 25 लाख रुपये इन्कम घेतलाय. इथं असलम सर आहेत की जे ड्रायव्हर होते, आज 27 लाख रुपये इन्कम केलाय. रोहित सर 30 लाख आहे. म्हणजे असं हर कॅटेगरीचे लोक आहेत. इथं विद्या मॅडम आहेत की टीचर होत्या, आज 31 लाख रुपये इन्कम घेतलेला आहे. मासुरे फॅमिली 31 लाख घेतले. सोमनाथ शेलर गव्हर्नमेंट जॉब करत होते, आज 32 लाख रुपये इन्कम घेतलाय. म्हणजे हर कॅटेगरी येत आहेत. तानाजी अवताडे सर एक मेकॅनिकल इंजिनियर आहेत, सरांचं तर मला वाटतंय ऍव्हरेजली 1.25 ते 1.5 करोडचं पॅकेज आहे एका वर्षाचं, तरी सुद्धा आज आपल्याकडं चांगल्या पद्धतीने बिझनेस करतात. 36 लाख रुपये इन्कम झालेला आहे. आज जर विचार केला तर हर कॅटेगरी, दया चौरे सर आहेत किंवा शुभम सर आहेत, शिवाजी सर यांनी इथं विकास सर आहेत, वडापावचं स्टॉल असणारा, न्यूजपेपर विकणारा, आज 38 लाख रुपये इन्कम केले. तिकडे दत्ता सर आहेत की जे डेअरीमध्ये जॉब करणारा व्यक्ती, एका महिन्याचा 4,12,000 इन्कम केलाय, 40 लाख रुपये इन्कम केलेला आहे. हे वीर नायडू सर आहेत की ज्यांनी आता जस्ट 50 लाख रुपये इन्कम केलाय, तेलंगणातून काम करतात. म्हणजे मला सांगायचंय काय, इथं मी स्वतः आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर लाला सर आहेत आता, ज्याने 50 लाख रुपये इन्कम केलेला आहे. इथं आशिफ सर जे आता होस्ट करतात, स्वतः वडापावचा गाडा होता, मिस्टर आणि मिसेस वडापाव चालवत होते, पण आज एका महिन्याचा 3,43,000 रुपये चेक, 57 लाख रुपये इन्कम केलाय. इथं नंदराज गबाळे सर आहेत की जे असिस्टंट पोलीस आहेत, त्यांनी पण 58 लाख केलेलं आहे. इथं सचिन सर आहेत, सारिका मॅडम, त्यांनी पण 60-65 लाख रुपये इन्कम केलेलं आहे. पूनम मॅडम आहे, जनरल स्टोअर होतं स्वतःचं, आज 75 लाख रुपये इन्कम केलाय. सुनीता मॅडम स्टाफ होत्या, स्टाफ नर्स होत्या, 96 लाख रुपये इन्कम केलाय. इथं विकास सर आहेत की ज्यांनी 1 करोड रुपये प्रायव्हेट जॉब करणारे असतील. गणेश लहारे सर आहेत की ज्यांनी 1 करोड 17 लाख रुपये इन्कम केलेला आहे. फक्त मित्रांनो ह्यांनी शॉप बदललं, बाकी वेगळं काय केलं नाही. यांनी शॉप बदललं आणि शॉप बदलायला लावलं. आज वैभव सर मेडिकल फील्ड मधलं काम करत होते, 1 करोड 27 लाख. मिनल मॅडम टीचर होत्या, एका महिन्याचा इन्कम मॅडमचा 5,59,000 आलेला आहे, 1 करोड 7 लाख झालेला आहे. मस्के फॅमिली आहेत, औरंगाबाद मधून, संभाजीनगर मधून बिलॉंग करतात, त्यांचा पण 1 करोड 15 लाख रुपये इन्कम झालाय. आज तुषार सर आहेत की जे ट्रॅडिशनल बिझनेस करत होते, आज 6,67,000 रुपयाचा एका महिन्याचा हायएस्ट चेक घेतलाय, 1 करोड 67 लाख रुपये इन्कम केलाय. अमोल पारख सर आहेत, आज मॅनेजर आहेत आणि आज सरांनी बघितलं तर एका महिन्याचा 8 लाखापेक्षा जास्त इन्कम घेतलाय आणि टोटल 2 करोड प्लस इन्कम केलाय. सविता मॅडम मेडिकल फील्ड मध्ये स्टाफ नर्स म्हणून 10,000 वर काम करणारी लेडीज, आज एका महिन्याचा 16,51,000 रुपये चेक घेतलाय मित्रांनो, आणि आज सरासरी 4 करोड 22 लाख रुपये इन्कम केलाय एक लेडीज. विचार करा. आणि आज आपल्या सर्वांचे महागुरु आहेत की ज्यांनी एक तर रेकॉर्ड ब्रेकच काम केलेलं आहे. आज त्यांचं एक पे आउट बघा, पेमेंट स्लिप दिलेली आहे, 46,18,222 एका महिन्याचा मित्रांनो हा इन्कम आहे. लोकांना 20-20, 25-25, 30-30 वर्ष सर्व्हिस केल्यावर एवढा प्रायव्हिडंट फंड सुद्धा मिळत नाही. सरांनी आता 10 करोड प्लस इन्कम घेतलेला आहे. मग खूप लोक म्हणतील हे स्क्रीनवर आहेत एवढीच लोक आहेत का? नाही. आज असे मोठमोठे फंक्शन क्राऊड आहे आपल्याकडे, हा माहोल आहे बघा. हे सगळे वेगवेगळे ट्रेनिंग सेशन्स वगैरे असतात, हे असे वेगवेगळे काय असतात, फंक्शन्स असतात. लक्षात, हा सगळा माहोल मित्रांनो हा ऑफलाईन माहोल असतो. वेगवेगळ्या सिटीमध्ये, वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळे क्राऊड्स असतात, फंक्शन्स असतात, सेलिब्रेशन्स असतात. त्या पद्धतीने सगळे माहोल्स आहेत. इथं येऊन लोकांनी प्रीमियम कार्स परचेस केलेत. वेगवेगळ्या लोकांनी घेतलेल्या कार आहेत बघा, खतरनाक लेवलच्या आहे, सगळ्या कार परचेस केलेल्या आहेत प्रत्येक व्यक्तीनं. लक्षात, इथं प्रत्येक व्यक्तीनं वेगवेगळ्या कार परचेस केलेत. इथं बघा मर्सिडीज परचेस, ज्या वयात बायोडाटा घेऊन जायचा असतो त्या वयात मर्सिडीज परचेस केलेल्या आहेत. वेगवेगळ्या कार वगैरे सगळ्या परचेस केलेल्या आहेत. आज सविता मॅडमने लग्नाच्या अगोदर मर्सिडीज परचेस केली, लग्नानंतर सरांना गिफ्ट दिली हारियर कार.
म्हणजे एका मुलीचं स्वप्न असतं की करोडपती नवरा मिळावा, पण आज खरंच एक लेडीजला इन्स्पायर करण्यासाठी एक जबरदस्त पर्सनॅलिटी आहे सविता मॅडम. आज आपल्या सर्वांचे गुरु आहेत डॉक्टर अशोक तोडमल सर. लोकांनी इथं घरं परचेस केलेत, बेस्ट ऑफ बेस्ट फॉरेन ट्रिप केलेले आहेत. मगाशी मी सांगितलं 5,500 लोकांनी. मग आता इथं सगळ्याला बेस्ट हा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी सपोर्ट सिस्टम आहे आपल्याकडे. त्याचं नाव आहे इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम. त्याचे फाउंडर आहेत डॉक्टर अशोक तोडमल सर. युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला काय आहे, मदत केली जाते. इथं बिझनेस डेव्हलपमेंटसाठी टूल किट्स अवेलेबल आहेत. खूप जबरदस्त लेवलचे टूल किट्स आहेत की आज हे टूल किट जर पाहिलं तर मित्रांनो हे टूल किट्स www.esi.in वर अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हॅपीनेस. आज प्रत्येकाला आनंदाची गरज आहे. आज रील बघतोय पण मनातल्या मनात हसतोय मित्रांनो. खरं हसणं दूर झालेलं आहे. मग आज आपल्याला हॅपीनेस मध्ये आज आपल्या सरांच्या माध्यमातून युट्यूबला खूप बेस्ट ऑफ बेस्ट सगळे विचार दिलेले आहेत. गुड एन्व्हायरमेंट आहे, पॉझिटिव्ह थॉट्स आहेत, माइंडसेट साठी, स्पिरिच्युअल रिलेशन, सगळ्यात बेस्ट गोष्टी आज सरांच्या माध्यमात. आज सरांना 10 करोड पेक्षा जास्त लोक फॉलोअर्स आहेत मित्रांनो. सरांचं 30 सेकंदाचं जर विचार ऐकले ना तरी लाईफ मध्ये खूप मोठं परिवर्तन होऊ शकतं. एवढं खतरनाक सरांचे विचार आहेत. आज त्याची थोडीशी एक झलक बघूया आपण. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला अपोज केलं, ज्यांनी ज्यांनी तुमचा वेळ पाहून तुम्हाला हट केलं, ज्यांनी तुम्हाला सोडून दिलं, ज्यांनी तुमच्याला विश्वास घेऊन बसले, अशा लोकांच्या नजरेत स्वतःची इज्जत प्रूव्ह करण्यासाठी आहे ना स्वतः जीवाचं रान केलं पाहिजे, रक्ताचं पाणी केलं पाहिजे. लोकांना हेल्थ द्या, लोकांना वेळ द्या, लोकांचे संसार जोडवा, लोकांना आनंद द्या, लोकांना मनामधून दुःखामधून मुक्त करा, अंधार दूर करा. सगळ्यात महान कार्य राईट आहे का? लोक हातीची तयारी, लोकांना दुःखात मारायची तयारी आहे का? त्याला मी माझ्या आयुष्यात येत नाही. हे जे जीवन आहे ना अशी क्रांती करून जाणार आहे की इथं लोकांना मटेरियल जीवन पण भेटलं पाहिजे, इथंच लोकांना त्यांच्या दुःखाचं कारण समजून पण गेले पाहिजे. हा उद्याच माझ्या राहायचं उत्तर काहीतरी कोणाच्या दुश्मन असतील ना मनात दबून विसरून जा. मेसेज टाका, त्यांना कॉल करा, माफी मागा, त्या आई वडिलाच्या चरणी स्पर्श करा, मिठी मारा, कधी कधी बोला आई बापांना मी तुमच्यावर फार प्रेम करतोय. मेल्यानंतर लई लागतात धचडाचा, त्याच्या जिवंतपणे रडा त्यांच्या समोर जाऊन, पायावर जाऊन. मेल्यानंतर रडू नका त्यांच्यासोबत. हिंमत नाही करत कोणी या गोष्टी, बरोबर ना? थोडे एकदा 25, 30, 40 क्रॉस केलं ना तर आई पाटलाला आहे ना आपल्याला असं वाटतं कारण की काही नाही बाबा, दुरावं होतं. आणि जे प्रेम व्यक्त करायचं ना, दुःख जेवढ्या स्पीडने व्यक्त करतात ना तेवढ्याच स्पीडने जर प्रेम व्यक्त केलं तर मला वाटतं या जगात चला दुःखच नसू शकतं. जीवनामध्ये मला कळलं की कर्म सुटणार नाहीयेत. आहेत ना लोक दुःखात, त्रासात आहेत ना, पैशाची गरज आहे, रडत आहेत, टेन्शन मध्ये दुःखामध्ये आहेत ना. 15-15 वर्ष शिकलेल्या मुली भांडे घासतात, लोकांच्या घरी कपडे धुतात. समज ना, पैशासाठी लोक वाईट मार्गाला जाऊ राहिलेत का नाही जाऊ राहिलेत? हे फक्त अज्ञाने, हे फक्त अज्ञाने. मला असं वाटतं प्रत्येक घराघरात दुःख आहे रे. रोज लोक रडतात, खाण्यापिण्याचे पण वांदे आहेत. मला एक कळलं, या समाजामध्ये दुःख मिटवण्यासाठी फक्त पैसा कमवायचं ज्ञान उपयोगीचं नाहीये, तर यांना कर्माचं नॉलेज दिलं तर मला असं वाटतं ट्रीमेंडस लेवलला ओपन होऊन काम करते. हे माझं बिलीफ म्हणतंय. आपण करणार आहे बाबा, आलोय ना तर काहीतरी करून जाऊ. पैसे काही घेऊन नाही जाणार आपण कुठं. मदत नाही करायची लोकांना, कपडे, अन्न, पैशाची मदत ना वारंवार लागते. लोकांना कर्माचं ज्ञान देऊन म्हणजे लोकांना त्रासच होणार नाही. काय वाटतं? किती लोकांना असं वाटतंय समाजात परिवर्तन फक्त चांगले कर्म करूनच आपण करू शकतो, बाकी काहीच पर्याय नाहीये. काही पैसा पाणी पिणे देऊन काय येऊ शकत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी गाथा दिली, जीससने बायबल दिलं, पैगंबरांनी कुराण दिलं, कृष्णांनी गीता दिली. त्यांच्याकडे काही पैसे नव्हते का? अरे सगळं ब्रह्मांडाची माहिती. लोकांना ज्ञान देऊन घे, लोकांना कर्म धर्म देऊन घे. 40 रुपये देणार आपण लोकांना, लोकांना कर्म बनवणार, सहन करायचं शिकवणार. असं जीवन देऊ आपण लोकांना. येऊन त्यांना गरिबीच्या वेळी घेऊन त्यांच्या हातात मारून त्यांच्या सोबत आणि 4-5 पिढ्यात जे झालं ना ते 4-5 वर्ष करून टाकूया. बघा, खतरनाक जबरदस्त स्पिरिच्युअल नॉलेज सरांच्याकडे आहे आणि यांच्या विचारामुळं आज खूप मार्केटमध्ये खूप लोकांचं आयुष्य बदललेलं आहे. तर सनेजच काय करायचं तर बेस्ट क्वालिटीचे रिझल्ट ओरिएंटल प्रोडक्ट्स आहेत मित्रांनो. PV वर 81% आपल्याला कमिशन दिलेलं आहे. पहिल्या महिन्यापासून सगळे इन्कम घेण्यासाठी चान्स आहे. बिग मार्केट आहे मित्रांनो आणि सगळ्यात बेस्ट अशोक सरांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. पॉवरफुल एज्युकेशन सिस्टम आहे, स्पिरिच्युअल नॉलेज आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या
बिझनेस मध्ये कोण कोण काम करतंय, स्टुडंट आहे, MBA इंजिनियर आहे, मॅनेजर आहे, CA आहे, टीचर आहेत, शेतकरी आहेत, पोलीसवाले, हर कॅटेगरी, हाऊसवाईफ वगैरे चांगल्या पद्धतीने वर्क करतात. तर शेवटचा मुद्दा आहे, तुमच्या हातात चान्स आहे, चॉईस युअर हँड. नो म्हणाला काही प्रॉब्लेम नाही, लॉ, आणि येस म्हणला तर लॉस काहीच नाही, पण प्रॉफिट तुमच्या विचारावर आहे. तुम्ही तुमची सगळी स्वप्न इथं पूर्ण करू शकता. मग एकच सांगतो, आता प्रोग्राम संपला की ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केले त्यांना कॉल करा, रजिस्ट्रेशन करून घ्या, ऑर्डर प्लेस करा आणि स्टार्ट करा बिझनेस आणि अचीव्ह करा हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. त्यामुळे मला असं वाटतं या बिझनेस मध्ये येण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मी जाता जाता एकच वाक्य सांगतो मित्रांनो, आज ज्या वेळेला आम्ही बिझनेस स्टार्ट केला त्यावेळेला खरंच काहीच नव्हतं, आणि हे प्रोडक्ट आम्ही स्वतः वापरले, त्याचे रिझल्ट घेतले, आणि ते रिझल्ट आल्यानंतर आम्ही हे प्रोडक्ट शेअर करत गेलो, आणि आज लाईफ मध्ये घर, गाडी, सोनं नाणं, बँक बॅलन्स, फॉरेन ट्रिप, सगळ्या गोष्टी आज आमच्या लाईफ मध्ये परिवर्तन झाल्या. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी, आणि खरंच सगळ्यात महत्वाचं परिवर्तन झालं ते म्हणजे विचारामध्ये, आणि सर्वांच श्रेय जातं पुन्हा एकदा डॉक्टर अशोकजी तोडमल सरांसाठी एकदा जबरदस्त क्लॅपिंग झालं पाहिजे मित्रांनो, की ज्यांच्यामुळे खूप मोठं परिवर्तन आज आमच्या लाईफ मध्ये घडलं. तर या बिझनेस मध्ये येण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, आणि मी इथंच रजा घेतो. विश यू हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. थँक्यू सर.